नमस्कार मित्रांनो, आपण आपलं आयुष्य जगत असताना फार महत्त्वाच्या गोष्टी जीवनामध्ये येत असतात. आपण इतका संघर्ष करतो, इतकं कष्ट करतो, पण आयुष्यामध्ये हाताला काही लागत नाही. पण अशा वेळी वाटतं मग माझं जीवन चुकलंय का? आणि दुसरी गोष्ट आहे की आपण कुणाचा ऐकायचा प्रयत्न करत नसतो. दुसरी गोष्ट समजावून सांगण्याचा, समजावून घेण्याचा कोणताही प्रयत्न करत नसतो. तुम्हाला तुमचं जीवन जर बोरिंग वाटत असेल, जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची सातत्य जर तुम्हाला वाटत नसेल, जे काय करताय त्यामध्ये थोडंसं अपयश येत असेल, तर जीवनामध्ये काही अशा गोष्टी येतात की तुम्हाला त्या जमतात का बघा. त्यानंतर तुमचं आयुष्य थोडंसं बदलू शकतं, असं माझं 100% मत आहे. मित्रांनो, पहिली आयुष्यात फार महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही सकाळी 5 वाजता उठायला शिकलं पाहिजे. काय होतं, सकाळी 5 वाजता उठल्यानंतर जगाच्या आधी आणि सूर्यनारायणाच्या आधी उठल्यानंतर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला तुमची सवयी काय आहेत? तुमचं जगणं कसं आहे? तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय करणार आहे? आणि 5 वाजता उठल्यानंतर काय करायचं आहे? असे काही प्रश्न पडतात, की तुम्हाला तुमचं आयुष्य कुणीकडे निघालं हे समजून येतं. 5 वाजता उठल्यानंतर फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनाचं पहिलं काय ध्येय आहे ते ठरवा. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर जर एकदा तुम्हाला सवय लागली आणि ती आयुष्यभर सवय लागली, तर आयुष्यामध्ये असे काही चेंजेस होतात, की तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही. तुम्हाला जर 5 वाजता उठायची सवय नसेल, तर पहिली आयुष्यात फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही 5 वाजता उठायला शिका सकाळी. जसं तुम्ही काही गोष्टी लिहून ठेवताय, तसं तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टींचं वाचन करणं गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो, फार महत्त्वाचं आयुष्यामध्ये गोष्ट आहे, की तुम्ही दररोज कोणती ना कोणती तरी 10 पानं वाचली पाहिजेत पुस्तकाची. कारण आयुष्यामध्ये जर तुम्हाला कोण चांगला मित्र भेटत असेल, तर फार महत्त्वाचा मित्र म्हणजे पुस्तकं. पुस्तकं कधीही तुम्हाला चुकीचा सल्ला देत नाहीत आणि जर तुमचे अपेक्षा जर फार मोठ्या असतील, तुमचे ध्येय जर मोठे असतील, तर तुम्ही दररोज 10 पानं ही वाचलीच पाहिजे. आपण म्हणतो सोशल मीडिया आहे त्याच्यावर वाचता येईल, तर आपल्याला त्या सोशल मीडियाचं कॉन्सन्ट्रेटर होत नाही आणि ते विचार आपल्या डोक्यामध्ये बसत नाहीत. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट आहे कुठं मार्केटमध्ये चांगली पुस्तकं मिळतात. ती चांगली पुस्तकामधली 10 पानं तुम्ही दररोज झोपताना वाचा किंवा उठल्यावर सकाळी वाचा. सकाळी वाचला असाल तर ते दिवसभर विचार तुमच्या मनामध्ये चांगले राहतील. संध्याकाळी झोपल्यानंतर जर ते वाचलं असाल तरीसुद्धा अतिशय चांगली का गोष्ट आहे. झोपतानासुद्धा तुम्हाला तीच स्वप्न पडतील, की माझ्या डोक्यामध्ये चांगले विचार आहेत आणि डोक्यामध्ये असणारे चुकीचे आणि वाईट विचार हे जास्त निघून जातील. त्यामुळं चांगली व्यक्ती होण्यासाठी चांगलं वाचन फार मित्रांनो जीवनामध्ये गरजेचं. स्वतःचं आयुष्य जगत असताना मित्रांनो दुसऱ्याशी कधीही तुलना करू नका. कारण काय होते, तुमच्या नशेमध्ये प्रारब्धाने एखादी चांगली गोष्ट लिहिलेली असते आणि प्रत्येकाकडे काही ना काही तरीही नशिबामध्ये फार गोष्ट लिहिलेलीच असते. कारण प्रत्येकाचं हे नशीब वेगवेगळं असतं. त्यामुळं मित्रांनो, तुम्ही तुमच्या मित्राशी किंवा व्यवसायाशी किंवा नोकरीशी तुमची तुलना दुसऱ्याशी करू शकत नाही. का? तर तुमचं प्रारब्ध वेगळं आहे, त्याचं प्रारब्ध वेगळं आहे. तुमच्या प्रारब्धात कदाचित जे तुमची अपेक्षा किंवा दुसऱ्याकडे बघून तुम्ही जगण्याचा प्रयत्न करत असाल. समजा तुम्हाला 10,000ची नोकरी असेल आणि तुम्ही लाख रुपयाच्या नोकरीवाल्या माणसाकडे बघून जर तुम्ही स्वतःला दोष देत असाल, तर ते फार चुकीचं आहे. कारण कदाचित तुम्ही अशा स्टेजला जर असा पैशाचा मार्ग शोधत असाल किंवा एखादा व्यवसाय ती नोकरी सोडून जर काढू शकताल, तर महिन्याला तुम्ही 10 लाख सुद्धा मिळवू शकताय. त्यामुळं कधीही दुसऱ्याची तुलना तुम्ही अजिबात का करू नकोसा. कारण जीवनामध्ये प्रत्येकाला चमकण्यासाठी एक त्यांच्यामध्ये एक सात्विक गुण असतो. तो ज्यावेळी तुम्हाला तुमचा गुण कळतो, त्यावेळी तुम्ही दुसऱ्याची तुलना करण्याचा कधीही प्रयत्न करू नका. कारण एक व्यक्ती दुसरी व्यक्ती ही असू शकत नाही. प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. प्रत्येकाला जो संघर्ष करायचा असतो, वेगळ्या संघर्षांमध्ये जात असतो. कारण तो शोधत असतो एक आणि त्याला गवसतं वेगळं. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कशाशी संघर्ष करणार आहे, तुम्हाला कशाची आवड आहे आणि तुम्हाला जीवनामध्ये काय मिळवायचं आहे, हे तुम्ही स्वतः शोधायचं आहे. त्याच पद्धतीनं सद्गुरूंनी आपलं सांगितलं आहे, की तुझा हे तुझपाशी तू जागा चुकलाशी. मित्रांनो, जागा चुकता कामा नये. तुझ्या जवळ जे आहे ते आधी शोधण्याचा प्रयत्न कर. तू जे शोधायला लागलायस ते दुसऱ्यांच्यामध्ये शोधायला लागलायस आणि तसा मी का नाही म्हणून तू स्वतःला दोष द्यायला. स्वतःला दोष देता कामा नये. तुझ्याकडे जे आहे ते आधी तुला समजतंय का बघ. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे, की जीवनामध्ये आपल्याकडं जे काय आहे आणि त्यामुळं जे आपण चकाकणार आहे तिकडं तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही
त्याच्याकडे लक्ष देत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणत्या ध्येयाबद्दल पोहोचायचे हे जोपर्यंत ठरवत नाही, तोपर्यंत तुम्हाला मार्ग सापडणार नाही. ज्यावेळी तुम्ही एखादं ध्येय ठरवताय ना तुमच्या आयुष्यामध्ये, त्यावेळी तुम्हाला अतिशय चांगला मार्ग मिळू शकतो. फक्त त्या मार्गावर चालवण्यासाठी तुम्हाला संकट आली पाहिजेत. आणि ज्यावेळी तुमच्याकडे संकट येणार आणि ज्यावेळी तुम्ही मार्ग काढत जाणार ना, त्यावेळी असा एक दिवस येणार की तुम्ही सक्सेस झाला असणार. आणि संघर्षातनं गेल्याशिवाय कोणताही माणूस सक्सेस होत नाही. त्यामुळं आयुष्य जगत असताना फार सुंदर आहे. तुम्ही त्या आयुष्याकडं पॉझिटिव्ह बघताय का निगेटिव्ह बघताय, त्याच्यावर तुमचं जीवन ठरणार आहे. तुम्ही जर निगेटिव्ह माइंडचं असाल, तुम्ही जीवनामध्ये जर नकारात्मक भूमिकेने जगत असाल, तर मित्रांनो तुम्ही पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. नकारात्मक भूमिका काढून टाकल्या पाहिजेत. काही गोष्टींचा विचार करत असताना 100% पॉझिटिव्ह म्हणून विचार करा. जीवनामध्ये सक्सेस होण्यासाठी तुमचा स्वभाव हा पॉझिटिव्ह पाहिजे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत होय दिसलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीत तुम्ही नाकारली नसली पाहिजे. कारण प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अडचणीला तुम्हाला तोड देण्याचं, संकट ते कसं बाजूला करण्याचं, त्या संकटावर कसे मात करण्याचं तुमच्यामध्ये ध्येय, धाडस हे पाहिजे. त्यामुळं जीवनामध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर काही गोष्टी या पाळणं फार मित्रांनो गरजेचं आहे. धन्यवाद.